मोहने क्षेत्र में नागरिकों की सहूलियत को ध्यान में रखते हुए शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व शाखा प्रमुख रोहन कोट के आयोजन में पटेल बाल मंदिर प्रांगण में 1 दिवसीय सरकारी दस्तावेज वितरण शिविर का आयोजन किया। इस शिविर में स्थानीय नागरिकों को आय प्रमाण पत्र, डोमिसाइल प्रमाण पत्र, स्थानीय निवासी प्रमाण पत्र, वरिष्ठ नागरिक प्रमाण पत्र आदि विभिन्न दस्तावेज प्रदान किए। इस अवसर पर विधायक विश्वनाथ भोईर, पूर्व नगर सेवक मयूर पाटिल, जयवंत भोईर, उप शहर प्रमुख अंकुश जोगदंड, शाखा प्रमुख रोहन कोट राम समेत अनेक मान्यवर उपस्थित थे। शिविर के दौरान सभी अतिथियों का सत्कार शिवसेना शाखा की ओर से किया। बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने इस शिविर का लाभ उठाया और आयोजन के लिए आयोजकों का आभार जताया। शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज दाखले वाटपाचं शिबिर आयोजित केलं आहे। मोहनेपासून कल्याण हा एक 10 किलोमीटरचा अंतर आहे। हा 10 किलोमीटरचा अंतर प्रत्येक नागरिकाला 100 रुपयाची कात्री बसते प्रवासामध्ये आणि वेळ ही त्यांचा 3 ते 4 तासाचा वेळ जातो आणि दाखले शक्यतो कधी 4-5 दिवस उशिरा होतात। पण या ठिकाणी असं न होता तहसीलदार तलाठी स्वतः उपस्थित राहून व इथे या लोकांना 1 दिवसामध्ये या दाखल्याची उपलब्ध होणार आहे। 10वी आणि 12वीची आताच परीक्षा होऊन गेलेली आहेत आणि विद्यार्थ्यांची भरपूर गैरसोय या ठिकाणी होत आहे। या अनुषंगाने मोहने शाखेतर्फे आम्ही शिबिराचं आयोजन केलं आहे। यात ज्येष्ठ नागरिकांचाही या ठिकाणी सहभाग आहे। ज्येष्ठ नागरिकांचाही दाखल्याचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। शासकीय आत्ताच नुकतेच 10वी आणि 12वीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागलेले आहेत। CBSEचे रिझल्ट लागलेले आहेत। जे अनेक बोर्ड आहेत त्यांचे सर्वांचे रिझल्ट आता लागून झालेले आहेत आणि 10वी आणि 12वीच्या मुलांचे जे ॲडमिशन असतात ते चालू झालेले आहेत। आपल्याला माहीत आहे ॲडमिशनसाठी त्यांना काही सर्टिफिकेटची गरज असते, ते ऑन दी स्पॉट त्यांना द्यावी लागतात आणि त्याशिवाय त्यांचं ॲडमिशन होत नाही। त्यामुळे तो त्रास त्यांचा वाचावा म्हणून आज आमच्या मोहने शाखेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी अंकुश जोगदंड असतील, रोहन कोट असतील, अजून राम तरे साहेब असतील, नाना काटकर असतील आणि सर्वच आमचे विजय आहे। तर ह्या सर्वांनी विचार केला की बाबा ह्या विद्यार्थ्यांना एवढ्या लांबून तहसीलदार ऑफिसला जाणं जमणार नाही आणि गेले तरी तिथे एक डॉक्युमेंटसाठी 4-4, 5-5 तास उभं राहणं, परत दुसऱ्या दिवशीसाठी माहिती घेण्यासाठी जाणं, ते आमचं झालं आहे का नाही, नसेल झालं तर पुन्हा जाणं, हे असे चक्रा तिथे माराव्या लागतात आपल्या। कारण ते कामसुद्धा लवकर होण्यासारखं नसतं। आता ते डाउनलोड करतात, त्याच्यानंतर तहसीलदार पासून सर्वांच्या सह्या असतात, त्याच्यानंतर ते होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही दिवस जातात। मग त्या विद्यार्थ्यांचा तो त्रास वाचावा म्हणून आपण शिवसेना मोहने शाखेच्या वतीने आपण आज इथे ते 1 दिवसीय दाखले वाटपाचं शिबिर आपण इथं लावलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। ते हेच कारणासाठी आहे की लोक किंवा विद्यार्थी हे तिथे फेऱ्या मारायला कंटाळतात, त्यामुळे आज हा सगळीकडे जे तुम्हाला लोक दिसतात ते त्यामुळे दिसतात आणि या अशा प्रकारे चांगला उपक्रम या शाखेने राबवल्याबद्दल मी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे, महिला आघाडी, युवासेना सर्वांचे आभार मानतो। कारण आपलं शिवसेनेचं हेच ब्रीदवाक्य आहे की 80% समाजसेवा, 20% राजकारण आणि अशा पद्धतीने लोकांची कामं करायची असतात। हे काम आज मोहने शाखा करत आहे।